सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आम्ही आज या आपल्या भूमिपुत्राच्या लढ्याला पाठिंबा देण्यास प्रत्यक्ष उपस्थित आहोत. खरं तर हा लढा आपला गेल्या अनेक महिने सुरू आहे, गेल्या अनेक वर्ष खरं तर म्हणूया. आणि दुर्दैवाची बाब अशी आहे की या मराठी भूमीमध्ये, या आगरी कोळ्यांच्या भूमीमध्ये या आपल्याच जमिनी आपण देऊन आपल्या जमिनीवर झालेल्या प्रकल्पाला आपल्या लोकनेत्यांचं नाव लावावं, यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागतं. ते पण बेमुदत उपोषण आंदोलन. म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी 107 हुतात्मे आपण दिले, गोळ्या खाल्ल्या, बलिदान दिले, आणि आता आपल्या भूमीवरती आपल्या लोकनेत्यांचं नाव लागावं म्हणून पुन्हा उपोषण करून आपले जीव द्यायचे आहेत का? आज तुम्ही आम्हाला प्रकल्पग्रस्त म्हणून जे हिनवता, खरं तर आम्ही मालक आहोत. भूमिपुत्र हे प्रकल्पग्रस्त नसून प्रकल्प मालक आहेत. मी माझ्या भूमिपुत्राला देखील विनंती करतो की कोणीही आपल्याला प्रकल्पग्रस्त म्हणू नये. आपण प्रकल्प मालक आहोत. आज आपल्याकडून ज्या चुका झाल्या त्याचं हे भोगावं लागतंय आपल्याला. आपल्या गळ्यापर्यंत आलंय. माझी भगिनी या ठिकाणी रश्मिता पोपेटा आज 5वा दिवस बेमुदत उपोषण आंदोलन करतायत. हे गेंड्याचे कातडीचे प्रशासन आहे कुठं? उत्तर भारतीय भवन बांधायला, बिहार भवन बांधायला तिकडे व्यस्त आहेत की काय? आमच्या जमिनी गेल्या, भूमिपुत्राला उद्ध्वस्त केलं, आणि त्या जमिनीवरती विमानतळ तुम्ही उभारलंय. त्याला कैलासवासी लोकनेते दिबा पाटलांचं नाव मिळावं, यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतोय. तुम्हाला लाज नाही वाटत? तुम्हाला आगरी कोळी भूमिपुत्रांचे मतदान पाहिजे, त्यांच्या जमिनी पाहिजे, परंतु या दिबा पाटील साहेबांनी पूर्ण आयुष्य पणाला लावलं भूमिपुत्रांसाठी, या आपल्या मराठी भूमीसाठी. त्यांचं नाव देण्यासाठी आम्हाला हा संघर्ष करावा लागतोय. समाज बांधव आज मोठ्या मोठ्या पदावरती बसले आहेत. तुम्हाला देखील लाज वाटली पाहिजे. सत्तेवरती तुम्ही त्या ठिकाणी पाय मारला पाहिजे, लात मारली पाहिजे. जोपर्यंत दिबा पाटलाचं नाव लागत नाही म्हणून बहिष्कार केला पाहिजे, तर तुम्ही लांघून चालन करताय. मला वाईट वाटतंय की माझी एक भगिनी, कलाकार भगिनी, गेल्या 5 दिवसापासून उपोषण करते. परिस्थिती बघवत नाही, डोळ्यात पाणी येते त्यांच्याकडे बघून. तुम्ही निगरगट्ट प्रशासन आणि हे तुमचे शासन, तुम्ही तिकडे आम्हाला आश्वासन दिलं होतं. तुम्ही विमानतळ उभारायच्या आधीच आश्वासन दिलं होतं की 100% आम्ही कैलासवासी लोकनेते दिबा पाटलाचं नाव विमानतळाला देऊ, आणि आम्ही भूमिपुत्राने तुमच्यावर विश्वास ठेवला. तुम्ही आमचा विश्वासघात करताय का? भूमिपुत्र मराठी माणूस हे अजिबात सहन करणार नाही. हा लढा आता महाराष्ट्रभर वनवा पेठ घेतोय. याचा हा समाज म्हणून नाही, या लढा हा भूमिपुत्राचा लढा आहे. एवढं मात्र तुम्ही लक्षात घ्या. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उद्या या विमानतळावरती लोक यायला उशीर लागणार नाहीये. ज्या दिवशी या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक उतरतील, तेव्हा तुम्हाला पळता भूमी देखील उरणार नाही. मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून हा लढा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, माझ्या डोळ्याला खरं तर पाणी आलं या भगिनीची परिस्थिती बघताना, म्हणून मला बोलता येत नाहीये. म्हणजे वाईट असं वाटतंय की माझ्या भूमीमध्ये आम्हाला आंदोलन करावं लागतात. तिकडे मराठी महापौराचं आंदोलन करावं लागतं, इकडे विमानतळाला नाव द्यावं लागतं. तुम्ही तिकडे जैनांच्या माध्यमातून पांढरे पट्टे ओढताय, तिकडे बिहार भवन उभारताय. मला एक कळत नाही, हा तुमचा सागरी सेतू झाला, कोणतंही आंदोलन न करावं लागलं. कोणतंही आंदोलन कोणी आंदोलन केलं नाही. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीचे नाव लागलं. पण दरवेळेस कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही वास्तूला जर आमच्या स्थानिकांचं नाव लावायचं असेल तर आम्हाला आंदोलन का करावं लागतं? मुंबई विद्यापीठामध्ये नाव लागलं दीनदयाल उपाध्याय, कोणी आंदोलन केलं? अजिबात आंदोलन केलं नाही.
गोव्यामध्ये मनोहर पर्रीकरांचं विमानतळाला नाव दिलं. आंदोलन झाले का? अजिबात झाले नाही. मनोहर पर्रीकरांचं नाव लागलं, दिवंगत मनोहर पर्रीकर. अहमदाबाद मध्ये क्रिकेट स्टेडियम उभारलं, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीचं नाव लावलं. आंदोलन केलं का? नाही केलं, नाव दिलं गेलं. मग हा सगळा खेळ आमच्या सोबतच का? भूमिपुत्रांसोबत का? महाराष्ट्रासोबतच का? असा प्रश्न माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय मुख्यमंत्री, आमचा थेट आपणास आहे. तुम्ही शब्द दिला होता आम्हाला, तेव्हा भूमिपुत्र शांत बसले होते. आज विमानतळ सुरू झालं, विमानं उडायला लागली. रोजगार त्या ठिकाणी आम्हाला मिळण्यासाठी आम्हाला तुम्ही नको त्या पद्धतीचे कागदपत्र मागता. हे काय चाललंय? आम्ही प्रकल्पग्रस्त नाही आहोत, आम्ही प्रकल्पाचे मालक आहोत, हे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावं. आणि माझी भूमिपुत्राला देखील विनंती आहे, झालेल्या भूतकाळाच्या घटनेवर आपण काहीतरी शिकूया. 1 इंच देखील जमीन आता सरकारला किंवा कुठल्याही धनाढ्य या विकासाला आपला देता कामा नाही. 1 इंच. हे माजोरडे आहेत, आपल्या मानगुटीवर बसणारे, हे महाराष्ट्र लुटायला आलेले लोक आहेत. हे अडाणीला महाराष्ट्र विकला यांनी आणि आपल्या मानगुटीवर बसल्यात. 1 इंच देखील जमीन जाता कामा नाही. रश्मिताताई, आपण, माझी अशी इच्छा आहे की आपण तब्येतीची काळजी घ्यावी आणि आपण उपोषण, आपलं हे निवर्गट्ट प्रशासन आहे, आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. माझी अशी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून विनंती आहे की आपण उपोषण करावं, परंतु जे आपण अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे तो आपण सोडावा, अशी मी मराठी एकीकरण समितीकडून विनंती करतो. कारण यांना भूमिपुत्रांचे जीव घ्यायचे आहेत. यांनी 107 लोक आपले मारलेले आहेत मुंबईसाठी. यांना उलट बरं आहे की या ठिकाणचे मराठी माणसं मरावे. म्हणून आपण कृपया अन्नत्याग जो सोडलेला आहे, पाणी सोडलेलं आहे, ते आपण सोडू नये. आपलं उपोषण आपण वेगवेगळ्या माध्यमातून करूया आणि मराठी एकीकरण सदैव आपल्या सोबत आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय मराठी, जय महाराष्ट्र. कैलासवासी लोकनेते दिबा पाटील साहेबांचा धन्यवाद. जय महाराष्ट्र.